शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांनी हा जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, अप्लाइड सोशॉलॉजी अर्थात उपयोजित समाजशास्त्र, या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी हे कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये सुखरूप असतील अशी आशा करतो आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साबू सर आणि डॉक्टर निलिमा सरब मॅडम समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी हा जो अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, या अभ्यासक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना या अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभेच्छा देतो. उपयोजित समाजशास्त्र अर्थात अप्लाइड सोशॉलॉजी हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे, जो एक मानस यांनी व्यक्त केलेला आहे, तो मानस आपण यशस्वीरित्या पूर्ण करू आणि त्या अनुषंगाने आज आपण आपली ही जी महत्वाची अभ्यासक्रमाची जी पहिली पायरी आहे, त्या पहिल्या पायरीवर चढण्याचा प्रयत्न करू. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अप्लाइड सोशॉलॉजी उपयोजित समाजशास्त्राच्या ज्या अभ्यासक्रमाकडे वळूया आणि या अभ्यासक्रमामधला जो पहिला भाग आहे अर्थात युनिट फर्स्ट घटक पहिले, या युनिटला पूर्ण करण्याकरिता मला जबाबदारी देण्यात आलेली आहे, ज्या अनुषंगाने मी आपल्याशी काही मुद्द्यांवर किंवा काही घटकांवर चर्चा करणार आहे. ज्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण समाजशास्त्राचा अर्थ काय, समाजशास्त्र कशाला म्हणतात या संदर्भात चर्चा करू. त्यानंतर आपण समाजशास्त्राचे स्वरूप म्हणजेच नेचर ऑफ सोशॉलॉजी या संदर्भात काही विचारवंतांची मते आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत. यानंतर याच्यातला जो तिसरा भाग आहे, यामधील त्या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट पाहायचे आहेत, जसं उदाहरणार्थ सोसायटी म्हणजे समुदाय, नंतर समूह कशाला म्हटले जाते, समूहाचे प्रकार कोणते, त्यानंतर समुदायानंतर समाज कशाला म्हटले जाते या संदर्भातही आपल्याला पाहायचं आहे आणि सामाजिक संस्था इन्स्टिट्यूशन ज्याला म्हटले जाते या संदर्भातही आपल्याला चर्चा करायची आहे. आता ही चर्चा करत असताना काय आहे, सर्वप्रथम आपल्याला काय शिकायचं आहे हे एकदा क्लिअर असलं की त्या अनुषंगाने आपण आपल्या सगळ्या गोष्टी पाहत पाहत समोर जाता येईल आपल्याला. तर अशा पद्धतीचं हे जे एक पहिलं चॅप्टर आहे, ज्या चॅप्टर मधला एक दुसरा भाग जो आपण पाहणार होतो तो आहे सोशल चेंज म्हणजे सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन कशाला म्हणतात आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रकार कोणते, असं हे जे 20 मार्काचं वेटेज असणारं जे चॅप्टर आहे, हे चॅप्टर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि या संदर्भात माझे अनुभव, मी केलेलं अध्ययन आणि तुम्हाला त्या संदर्भात वाटणारे विचार या संदर्भात आपण ग्रुप डिस्कशन, एमसीक्यूज आणि व्हिडिओज यांच्या माध्यमातून आपण याचं सविस्तर विश्लेषण पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला एक महत्वाची गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे की या अभ्यासक्रमातून तुम्हाला जी ही संधी भेटलेली आहे की एक BA शिकत असतानाच एक वेगळा अभ्यासक्रम शिकणे, प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकणे. आता महाविद्यालयाने हे अतिशय सुप्त कार्यक्रम सुरू केलेला आहे की ज्या माध्यमातून BA करत असतानाच आणखीन काय विद्यार्थ्यांना देता येईल, तर एक असा कोर्स की जो कोर्स त्यांच्या भविष्याकरिता अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे उपयोजित समाजशास्त्र यांनी जे प्रमाणपत्र कोर्स सुरू केलेला आहे. हा कोर्स करत असताना तुम्हाला समाजशास्त्रामधल्याच अनेक गोष्टींचं अध्ययन तर करावंच लागेल, परंतु त्याचबरोबर इतर जे घटक आहेत की जे घटक तुम्हाला अभ्यासामध्ये आहेत त्याचंही ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. आता हे ज्ञान प्राप्त करत असताना ज्ञान प्राप्त करण्याचा फायदा तर होतोच, परंतु भविष्यात एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचा उपयोग तुमच्या भविष्याच्या चांगल्या दृष्टिकोनातून होईल असं मला वाटते. आणि म्हणूनच हा उपक्रम जो चालू केला की एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा, तो अतिशय प्रशंसनीय आहे असं मला सांगायचं आहे. आता आपण या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन आपला जो मुख्य उद्देश आहे या अभ्यासक्रमाचा, त्या अभ्यासक्रमामध्ये आपण सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो टप्पा पाहू का आहे. तर आता सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे समाजशास्त्राचा परिचय. समाजशास्त्राचा परिचय हे जेव्हा आपण पाहतो
तेव्हा आपल्या असं लक्षात येते की समाजशास्त्र म्हणजे, जर ढोबळ मनाने आपण एक विचार केला की समाजशास्त्र म्हणजे काय, तर अनेक लोक असं म्हणतील की बा समाजशास्त्र म्हणजे काय, समाजाचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. तुमच्यापैकी काही लोकांच्या मनातही हा विचार आला असेल की समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे समाजाचे शास्त्र. कारण जेव्हा आपण कोणालाही एखादा एक प्रश्न विचारतो, मग तो 80 वर्षाचा म्हातारा माणूस असो की एखादा 10 वर्षाचा लहान मुलगा असो, एखादा प्रश्न मी तुमच्या डोळ्यासमोर जर ठेवला, जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जम्मू काश्मीरमध्ये असणारा हिमालय पर्वत कसा आहे, तर 80 वर्षाचा माणूस जो आहे तो त्याच्या अनुभवाच्या आधारावर त्या हिमालयाचं वर्णन करतो, आणि एक 10 वर्षाचा मुलगा जो आहे त्याला कथेमध्ये सांगण्यात आलेल्या त्याला माहीत असणाऱ्या आधारावर तो त्याचं वर्णन करतो. परंतु कोणत्याही व्यक्तीला एखादा प्रश्न विचारला तर त्याच्या डोक्यात त्या संदर्भात काही ना काही विचार नक्की येत असतात, नक्की येतात. मी जर असं म्हटलं की अमेरिका अशी आहे, तर माझ्या डोक्यात एक विचार येतो की अमेरिका ही स्वच्छ असेल, तिथं व्यवस्थितपणे रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित असेल, तिथचं प्रशासन व्यवस्थित असेल, लोक चांगले असतील. हे सगळं माझ्या डोक्यात येते, कारण की मला असणाऱ्या अनुभवात त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या डोक्यात आलं. तसं तुमच्या समोर मी एक प्रश्न ठेवला की समाजशास्त्र म्हणजे काय. जेव्हा आपण समाजशास्त्र शिकतो तेव्हा हा आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होतो की समाजशास्त्र म्हणजे काय. आता पहा, तुमच्या समोर एक प्रश्न ठेवला, तुमच्या डोक्यातही उत्तर आले असतील, जे तुम्ही मला नंतर चॅट बॉक्स मध्ये किंवा तुमच्या रिप्लायच्या माध्यमातून तुम्ही सरळ मॅडमच्या थ्रू पण हे कळवू शकता की बा आमच्या डोक्यात हा हा प्रश्नाचं हे उत्तर आलं होतं. आता जेव्हा आपण एक साधारणतः पाहतो की समाजशास्त्र म्हणजे समाजाचे शास्त्र, परंतु काय झालं की एवढंच फक्त समाजशास्त्र म्हणजे काय एवढं थांबत नाही. समाजशास्त्राचा सखोल अभ्यास करत असताना अनेक विचारवंतांनी या शाखेच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास होतो याचा सखोल अभ्यास केला, आणि त्या सखोल अभ्यासातून एक समाजशास्त्राच्या संदर्भात व्याख्यांच्या माध्यमातून समाजशास्त्रांची वैज्ञानिक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, जी शास्त्राच्या कसोट्यांना पूर्ण करणारी व्याख्या असेल त्या आधारावर समाजशास्त्राला शास्त्र म्हटले जाते. आता काय, जेव्हा आपण समाजशास्त्र म्हणजे काय पाहतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट पाहणं आवश्यक आहे, ती म्हणजे शास्त्राचं अस्तित्व कसं निर्माण झालं. जेव्हा आपण शास्त्राच्या अस्तित्वाविषयी चर्चा करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. दोन प्रमुख जे प्रकार आहेत ते दोन प्रमुख प्रकार आपल्या लक्षात येतात. त्यामधील पहिला प्रमुख प्रकार आहे नैसर्गिक शास्त्र. आता नैसर्गिक शास्त्र हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये जे शास्त्र येतात त्याच्यामध्ये येतो जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित. हे जे शास्त्र आहेत या शास्त्रांना नैसर्गिक शास्त्र म्हटले जाते, नॅचरल सायन्स आपण त्यांना म्हणतो. याला नैसर्गिक शास्त्र का म्हटले जाते, याचं कारण आहे की शास्त्राच्या कसोटीमधल्या ज्या कसोट्या आहेत त्यामध्ये असणारी पूर्तता करण्याची क्षमता या शास्त्रामध्ये आहे, आणि ते या शास्त्रामध्ये निर्माण झालेले जे सिद्धांत आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस सारखे लागू असतात, किंवा त्याचे जे निष्कर्ष असतात ते सारखे असतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एक गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम आहे नैसर्गिक शास्त्रामध्ये, ज्यामध्ये असं म्हटलं जाते की कोणतीही वस्तू वर फेकली की ती खाली येते. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अंतर्गत जे ती वस्तू असेल तर ती वस्तू वर फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती खाली येते. आता हे नैसर्गिक शास्त्रामधला जो हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत भारतात, पाकिस्तानमध्ये, युरोप राष्ट्रामध्ये, अरब राष्ट्रामध्ये, तुम्ही जगाच्या पाठीवर ज्या ज्याही ठिकाणी गेले जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती पोहोचते तिथं जर तुम्ही गेले तर वस्तू फेकलेली ही खालीच येणार. मग प्रश्न हा निर्माण होतो की या व्यतिरिक्त जी शास्त्र आहेत ती शास्त्र आहेत की नाही, कारण शास्त्राचा दुसरा प्रमुख प्रकार जो आहे तो आहे सामाजिक शास्त्र. आता सामाजिक शास्त्रांना, समाजाशी संबंधित असणाऱ्या शास्त्रांना आपण सामाजिक शास्त्र म्हणतो. समाजाच्या विविध सामाजिक पैलूंचा अभ्यास ज्या शास्त्रांतर्गत केला जातो त्या शास्त्रांना आपण सामाजिक शास्त्र म्हणतो. मग याला सामाजिक शास्त्र म्हटले जाते, ज्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,
इतिहास, मानसशास्त्र अशा शास्त्रांचा समावेश होतो. मग जेव्हा आपण सामाजिक शास्त्रांचा अभ्यासाचा विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात की सामाजिक शास्त्र हे देखील वैज्ञानिक पद्धतीच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांची पूर्तता करतात. आणि पूर्तता करत असताना शास्त्राने निर्धारित केलेले निकष पूर्ण करण्याची क्षमता देखील या शास्त्रांमध्ये असते. जेव्हा आपण ही शास्त्रे विचारात घेतो, जसं उदाहरणार्थ समाजशास्त्र आहे, याला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे कारण शास्त्रासाठी असणाऱ्या कसोट्यांची पूर्तता याच्यामध्ये केल्या जाते. सिद्धांत प्रतिपादन केले जातात, सिद्धांताचं पुनर्परीक्षण करता येते, सिद्धांतामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो, समाजनीती किंवा व्यष्टी अध्ययन यासारख्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या माध्यमातून प्राप्त झालेले निष्कर्ष किंवा प्राप्त झालेली तथ्य सत्य आहेत किंवा असत्य आहेत या संदर्भात शहानिशा करण्याची क्षमता समाजशास्त्रामध्ये आहे, म्हणून त्याचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो. आता ही जी दोन प्रकारची शास्त्र आहेत या दोन प्रकारच्या शास्त्रांमधला दुसरा जो शास्त्राचा प्रकार आहे तो दुसरा शास्त्राचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे समाजशास्त्र. इतर जी शास्त्र आहेत इतर शास्त्रांच्या सोबतच समाजशास्त्र म्हणजे काय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आता जेव्हा आपण समाजशास्त्र म्हणजे काय हे पाहणे सुरू करतो तेव्हा सगळ्यात पहिले दोन गोष्टी लक्षात घ्या. एक, याचा असणारा आपल्याला स्वतःला समजणारा अर्थ आणि याचा असणारा वैज्ञानिक अर्थ. आता समाजशास्त्र म्हणजे काय हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिले दोन याच्यामध्ये भाग आहेत, समाज आणि शास्त्र. तुमच्याकडे जर नोट्स आणि पुस्तकं जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये शब्द आहे समाजशास्त्र, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, समाज आणि शास्त्र. एक समाज, मग आता आपल्याला माहित आहे की समाज काय आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या समुदायाचे लोक राहतात, ज्यामध्ये वेगवेगळे समूह असतात, प्रथा परंपरा संस्कृती लोकाचार लोकनीती धर्म रूढी या सगळ्या गोष्टींच्या मिळून जे लोक एकत्रित राहतात एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करतात आणि एका सामायिक नियमांचे पालन करून एखाद्या ठिकाणी वास्तव्य करतात, त्या समूहाला म्हटल्या जाते, त्या समुदायाला म्हटले जाते समाज. आता समाज म्हणजे काय हे लक्षात आपण घेतलं किंवा समाजाला आपण ढोबळ मनाने असं म्हणू शकतो की एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर सामाजिक संबंधांच्या माध्यमातून एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या समूहाला आपण समाज म्हणतो. आता समाज म्हणजे काय हे पाहिल्यावर दुसरा त्याच्यातला भाग जो आहे तो म्हणजे शास्त्र. आता शास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे कोणतेही ज्ञान प्राप्त करण्याची एक पद्धती. बिसेंज आणि बिसेंज नावाचे एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, एक विचारवंत होऊन गेले, त्यांनी समाजशास्त्राची व्याख्या करत असताना सर्वप्रथम शास्त्राची व्याख्या केली आणि शास्त्राची व्याख्या करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की शास्त्र ही एक पद्धती आहे, केवळ ज्ञान संग्रह नाही. म्हणजेच काय, शास्त्र ही एक पद्धत आहे, ज्ञान संग्रह नाही. म्हणजे कोणतेही ज्ञान संग्रहित करत असताना जर ते विशिष्ट पद्धतीच्या माध्यमातून संग्रहित केल्या जात असेल तर त्या ज्ञान संग्रहण करण्याच्या पद्धतीला म्हटल्या जाते शास्त्र. आता यासोबतच कार्ल पियर्सन नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांनी समाजशास्त्राच्या व्याख्या सोबत शास्त्राची व्याख्या केली आणि शास्त्राची व्याख्या करत असताना त्यांनी काय म्हटलेलं आहे की घटनांचे वर्गीकरण करणे, त्यांचा क्रम आणि सापेक्ष महत्व जाणणे हे विज्ञानाचे कार्य आहे. घटनांचे वर्गीकरण, त्यांचा क्रम आणि त्यांचे सापेक्ष महत्व जाणणे. घटनांचा वर्गीकरण करणे, एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेचं वर्गीकरण करणे. उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्येचा आपण वैज्ञानिक अध्ययन करतो. शेतकरी आत्महत्या घडत आहेत, घटना घडत आहेत, त्या घटनेचं वर्गीकरण करणे. आर्थिक कारणाने किती शेतकरी आत्महत्या करत आहेत, सामाजिक कारणाने किती शेतकरी आत्महत्या करत आहेत, कौटुंबिक कारणाने किती शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा पूर्ण त्या घटनेचं व्यवस्थितपणे वेगवेगळ्या भागामध्ये वर्गीकरण करणे, त्याचा क्रम लावणे की कोणत्या
कोणत्या कोणत्या घटकांना अधिक महत्व दिलेलं आहे किंवा आत्महत्येच्या कारणांमध्ये सगळ्यात जास्त कारण कोणती आलेली आहेत त्याचा व्यवस्थित क्रम लावणे आणि त्याचबरोबर त्याचं सापेक्ष महत्व जाणणे की परिस्थितीमध्ये त्याचं महत्व काय. जसं उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्या, अमेरिकेसारख्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या ही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु भारतामधल्या कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होणे ही अतिशय मोठी गोष्ट समजली जाते. सापेक्ष महत्व आहे त्याचं, परिस्थितीनुसार असणारं महत्व, म्हणून त्याचं सापेक्ष महत्व जाणणे हे देखील शास्त्राचं काम आहे. अशा पद्धतीनं एखाद्या घटनेसंदर्भात, एखाद्या समस्येसंदर्भात, एखाद्या विषयासंदर्भात जेव्हा वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या संदर्भात असणारे तथ्य संकलित करून निष्कर्ष प्रतिपादन केले जातात तेव्हा त्याचा समावेश शास्त्रात होतो. मग समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनेसंदर्भात, सामाजिक परिस्थिती संदर्भात, सामाजिक समस्यांसंदर्भात, सामाजिक संबंधाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रीय निष्कर्षाच्या निकषाच्या आधारावर अध्ययन करण्यात येते आणि मग हे शास्त्रीय अध्ययन समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने मांडण्यात येते व त्याचा सापेक्षता समाजाच्या समस्या कमी करण्याच्या दृष्टीने काय महत्व आहे या अनुषंगाने त्याला व्यक्त केल्या जाते किंवा त्याला प्रतिपादन केल्या जाते, सिद्धांत निर्माण केले जातात. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, इथपर्यंत जर आपण पाहत आलो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की समाजामध्ये असणारी परिस्थिती, व्यवस्था, समस्या, घटक याच वैज्ञानिक अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. व्यक्ती व्यक्तीमध्ये असणाऱ्या सामाजिक संबंधांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. परंतु विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र म्हणजे काय इतकंच पाहून आपल्याला चालत नाही. समाजशास्त्राला आपल्याला सखोलपणे जाणून घ्यावं लागेल, कारण जेव्हा आपण एखादा अभ्यासक्रम शिकतो तेव्हा त्याला अतिशय सखोल पद्धतीनं जाणून घेणे आपलं प्रथम कर्तव्य आहे. समाजशास्त्र म्हणजे काय हे समजल्याशिवाय समाजशास्त्राच्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजणार नाहीत. तर आता आपण त्या अनुषंगाने चर्चा करू. सर्वप्रथम आपण एक पाहू की समाजशास्त्राचा उदय कसा झाला, सुरुवात समाजशास्त्राची कशी झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकामध्ये साधारणतः समाजशास्त्राच्या शास्त्रीय अध्ययनास सुरुवात झाली. समाजशास्त्राचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे प्रसिद्ध फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम सोशॉलॉजी हा जो शब्द आहे हा सोशॉलॉजी शब्द उच्चारला. समाजशास्त्र त्यांनी म्हटलं. त्या पहिले याला सामाजिक भौतिकी म्हणून ओळखले जात होतं, परंतु ऑगस्ट कॉम्ट यांनी सगळ्यात पहिले समाजशास्त्र ही संकल्पना लोकांसमोर आणली, म्हणूनच ऑगस्ट कॉम्ट यांना फादर ऑफ सोशॉलॉजी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक वाक्य आहे की समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम समाजशास्त्र सोशॉलॉजी हा शब्द प्रयोग केला, म्हणून त्यांना फादर ऑफ सोशॉलॉजी म्हटल्या जाते. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण या संदर्भात तुम्हाला अनेक ठिकाणी तुमचे जे एमसीक्यूज आहेत किंवा तुम्हाला अनेक ठिकाणी या वाक्याचा उपयोग होऊ शकतो. आता ऑगस्ट कॉम्ट यांनी 1839 मध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा एक ग्रंथ लिहिला. 1839 मध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे ज्याचं नाव आहे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. परत पॉझिटिव्ह फिलॉसॉफी लक्षात ठेवायचं, 1839 लक्षात ठेवायचं, कारण आपण शिकत असतानाच आपल्याला काय काय आवश्यकता आहेत ह्या जर आपल्या लक्षात आल्या तर आपल्याला नंतर त्या सगळ्या गोष्टीचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. 1839 मध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ग्रंथ जो आहे या ग्रंथाच्या 4थ्या खंडात सोशॉलॉजी या शब्दाचा प्रयोग केला. सोशॉलॉजी. आता हा सोशॉलॉजी हा जो शब्द आहे हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. सोशियस हा लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि लोगस हा ग्रीक भाषेतील शब्द आहे.
सोशॉलॉजी या शब्दाच्या अनुषंगाने दोन शब्दांचं एकत्रीकरण करून बनलेला जो शब्द आहे तो सोशॉलॉजी, सोशियस आणि लोगोस. आता विद्यार्थी मित्रांनो, सोशियस याचा अर्थ होते सहचर किंवा सवंगडी. सोशियस म्हणजे काय? सोशियस म्हणजे सहचर किंवा सवंगडी. आणि लोगस म्हणजे काय? तो लोगस म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान. म्हणजे लॅटिन भाषेतील सोशियस शब्दाचा अर्थ होतो सहचर किंवा सवंगडी आणि ग्रीक भाषेत लोगस शब्दाचा अर्थ होतो शास्त्र किंवा विज्ञान. म्हणूनच या दोन्ही शब्दापासून जो शब्द बनलेला आहे सोशिओलॉजी, अर्थात सोबत राहणाऱ्या व्यक्तींचे, सोबत राहणाऱ्या समाजाच्या सदस्यांचे अध्ययन शास्त्रीय पद्धतीने करणारे विज्ञान म्हणजे सोशिओलॉजी. सोबत सोबत जे व्यक्ती राहतात त्यांच्यामध्ये जे सामाजिक संबंध निर्माण होतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक घटकांचा विज्ञानाच्या आधारावर अभ्यास जे शास्त्र करते त्याला म्हटले जाते सोशिओलॉजी. आता सोशिओलॉजी इथपर्यंत आपण पोहोचलो. सोशियस आणि लोगस या शब्दात मिळून सोशिओलॉजी हा शब्द बनला. 1839 मध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी आपल्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ग्रंथाच्या 4थ्या खंडात ही संकल्पना मांडली. आता कालांतराने काय होत गेलं की वेळ जशी जशी समोर येत गेली तसा तसा अनेक अभ्यासकांनी समाजशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास करणं सुरू केलं. अनेक विचारवंत होते की त्यांनी समाजशास्त्राच्या संदर्भात देखील वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना त्यांनी समाजशास्त्राच्या अधिक सखोल अर्थाकरिता काही व्याख्या प्रतिपादन केल्या, ज्यामध्ये महत्वपूर्ण ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण पाहू शकतो. त्या व्याख्यांना आपण आधार मानून समाजाचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिली जी व्याख्या आहे ती आहे मॅकआवर आणि पेज. मॅकआवर आणि पेज हे जे विचारवंत आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. मॅकआवर आणि पेज काय म्हणतात? सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता याचं स्पष्टीकरण देत असताना मॅकआवर आणि पेज असं म्हणतात की समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध असतात. म्हणजे आपण प्रत्येकाचं वैयक्तिक जरी उदाहरण घेतो तरीही या व्याख्येशी ते लागू पडते. आपले प्रत्येक व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध असतात. जसं उदाहरणार्थ आईशी वेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध, वडिलांशी वेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध, भावाशी वेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध, बहिणीशी वेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध, मित्राशी वेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध, आपले जिथं आपण जॉब करतो त्या ठिकाणी असणारे सामाजिक संबंध. एक व्यक्ती जर दिवसभरामध्ये 10 लोकांना भेटत असेल तर त्या 10 लोकांसोबत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध असतात. मग या सामाजिक संबंधाचा व्यक्तीच्या जीवनावर, या सामाजिक संबंधाचा सामाजिक व्यवस्थेवर आणि या सामाजिक संबंधाचा सामूहिक जीवनावर अतिशय मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचं आपल्याला दिसते. आणि समाजशास्त्रामध्ये याच वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो किंवा सामाजिक संबंध जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत याचाच अभ्यास समाजशास्त्राने केला पाहिजे असे मॅकआवर आणि पेज यांनी आपली व्याख्या स्पष्ट करत असताना सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राची दुसरी व्याख्या स्पष्ट करत असताना अकबर आणि निमकॉफ नावाचे जे विचारवंत आहेत त्या अकबर आणि निमकॉफ नावाच्या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र म्हटले जाते. सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र म्हटले जाते. सामाजिक जीवन, सामाजिक जीवन म्हणजे कसे? व्यक्ती तोच परंतु त्याचा चौफेर जीवन पद्धती. जसं उदाहरणार्थ त्याची आर्थिक बाजू कशी, त्याची राजकीय बाजू कशी, त्याची धार्मिक बाजू कशी, त्याची सामाजिक बाजू कशी. हे जे सामाजिक जीवन आहे आपलं, सामाजिक जीवन फक्त हे मानवालाच प्राप्त झालेली जीवनाची पद्धती आहे. जनावरांना सामाजिक जीवन नाही. जनावरांना पाहिजे तितक्या त्यांच्या सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या विकसित झालेल्या नाहीत.
एक गाय, एखादी जर समजा म्हैस असेल, ती जर एखाद्या व्यक्तीकडे दूध देत असेल तर ती दुसऱ्याने विकत घेतली तर ती दुसऱ्याच्या घरी देखील दूध देते. तिला इतका त्याचा मोठ्या प्रमाणात फरक पडत नाही, कारण तिच्या सामाजिक जाणीवा ज्या आहेत या सामाजिक जाणीवा मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या नाहीत. परंतु मानवाच्या सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत. म्हणून सामाजिक जीवन हे मानवाशी संबंधित असलेलंच म्हटलं जाते. नैसर्गिक जीवनामध्ये प्राण्यांचं जीवन येते, पशु पक्ष्यांचं जीवन येते, वनस्पतीचं झाडाचं जीवन येते, परंतु सामाजिक जीवनामध्ये फक्त मानवी समाजामध्ये असणारी जीवन पद्धतीचा अंतर्भाव होतो. सख्या आईची जागा सावत्र आई घेऊ शकत नाही, ती त्या पद्धतीनं त्या लोकांमध्ये सामाजिक संबंध निर्माण होत नाही. याच आधारावर सामाजिक जीवनाला इतर प्राण्यांच्या जीवनापेक्षा वेगळं केल्या जाते. म्हणूनच सामाजिक जीवन हे फक्त व्यक्ती समूहाकरिता अस्तित्वात असणाऱ्या जीवन पद्धती आहे. आणि अकबर आणि निमकॉफ यांनी जी व्याख्या करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी म्हटलेलं आहे की सामाजिक जीवनाचा शास्त्रीय अभ्यास, सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास. आता आपण जेव्हा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सामाजिक जीवनाचा अभ्यास करणाऱ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा आधार घेऊन समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जाते. उदाहरणार्थ महिलांच्या समस्या आहेत तर महिलांच्या समस्यांचा अभ्यास करत असताना शास्त्राच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांना तिथं लागू केल्या जाते आणि त्या आधारावर जे निष्कर्ष प्राप्त होत असतील तेच निष्कर्ष मांडले जातात. म्हणून अकबर आणि निमकॉफ यांची व्याख्या अतिशय महत्वाची मानल्या जाते. त्यानंतर जी व्याख्या केलेली आहे ती आहे गिडिंग्स नावाचे एक विचारवंत आहे. तुमच्याकडे जर काही पुस्तकं असतील किंवा तुम्हाला जी स्टडी मटेरियल देण्यात आलेलं आहे त्या स्टडी मटेरियल मध्ये आणखीनही काही विचारवंतांच्या व्याख्या आहेत. आपण या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आणि तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने सांगण्याच्या अनुषंगाने आपण या व्याख्या पाहत आहे. तुम्ही स्टडी मटेरियल मधून इतर व्याख्या ज्या आहेत त्याही व्याख्या तुम्ही वाचून पाठ करून ठेवू शकता. आता याच्यामध्ये पाच सगळ्यात महत्वाचं जी तिसरी व्याख्या आपण पाहत आहे ती आहे गिडिंग्स नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी समाजशास्त्राची व्याख्या करत असताना म्हटलेलं आहे की समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते. समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते. संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या, कारण शास्त्र काय म्हणते की अध्ययन करण्याची ती पद्धत आहे. जेव्हा आपण शास्त्राचा अर्थ पाहिला तेव्हा आपण एक वाक्य पाहिलं की शास्त्र म्हणजे केवळ ज्ञान संग्रह नाही तर शास्त्र ही एक पद्धत आहे. त्याच व्याख्याला अनुसरून गिडिंग्स नावाचे जे विचारवंत आहेत शास्त्राच्या ज्या आपण व्याख्या पाहत होतो त्या शास्त्राच्या व्याख्येमध्ये सामाजिक घटनांचे व्यवस्थितरित्या वर्णन करण्याने एक पद्धती आहे असं आपण शास्त्राला म्हटलेलं होतं. त्याच अनुषंगाने समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र असं गिडिंग्स म्हणतात. म्हणजेच काय की विज्ञानाने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार जेव्हा एखाद्या घटनेचे एखाद्या व्यवस्थेचे अध्ययन केल्या जाते आणि व्यवस्थितरित्या त्याचं वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते तेव्हा त्याला आपण समाजशास्त्रामध्ये समाविष्ट करतो. म्हणून गिडिंग्स यांची जी व्याख्या आहे ती देखील आपल्याला अतिशय समर्पक व्याख्या असल्याचं दिसून येते. नंतर पुढची जी व्याख्या केलेली आहे हेनरी फेअरचाइल्ड नावाचे एक विचारवंत आहेत. समाजशास्त्राच्या अनेक घटकांचा यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्रा संदर्भातही ती आपली व्याख्या स्पष्ट करताना म्हणतात की समाजशास्त्र म्हणजे काय. समाजशास्त्र म्हणजे मानव आणि मानवी पर्यावरण. समाजशास्त्र म्हणजे मानव आणि मानवी पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास होय. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुमच्या समोर ही व्याख्या मांडतो. समाजशास्त्र म्हणजे मानव आणि मानवी पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास होय. आता पहा, सगळ्यात पहिले मानव म्हणजे आपल्याला लक्षात येते की हो ह्युमन बीइंग म्हणजे हा माणूस, दिस इज मानव, बरोबर आहे. परंतु मानवी पर्यावरण, अनेक लोकांना एक प्रश्न पडते, पर्यावरण माहित आहे, मानव माहित आहे, पर्यावरण माहित आहे,
झाडं झुडपं, हवा, ऊन, पाऊस, वारा, वादळ हे सगळं जे आहे हे सगळं कशामध्ये येते? पर्यावरणामध्ये. परंतु ते कोणतं पर्यावरण आहे विद्यार्थी मित्रांनो? ते आहे नैसर्गिक पर्यावरण. तसंच मानवी पर्यावरण देखील एक अस्तित्वात आहे. मग आता मानवी पर्यावरणामध्ये काय येते? तर मानवी पर्यावरणामध्ये प्रथा, परंपरा, लोकाचार, लोकनीती, संस्कृती, धर्म, सामाजिक संबंध, सामाजिक व्यवस्था, सामाजिक समस्या हे सगळं मानवी पर्यावरण. मानवाने निर्माण केलेलं मानवाची व्यवस्था, मानवाची सामाजिक व्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी निर्माण असणारं एक सामाजिक वातावरण म्हणजे मानवी पर्यावरण. म्हणून हेनरी फेअरचाइल्ड काय म्हणतात? मानव आणि मानवी पर्यावरण याचा संबंधाचा अभ्यास होय समाजशास्त्र. कारण मानवी पर्यावरणाचा मानवाच्या विचारावर, मानवी पर्यावरणाचा मानवाच्या दृष्टिकोनावर, मानवी पर्यावरणाचा मानवाच्या कार्यक्षमतेवर आणि मानवी पर्यावरणाचा मानवाच्या सामाजिक परिस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो. त्याचा अतिशय परस्पर खूप जवळचा संबंध आहे. कारण काय की जशा प्रकारचं आजूबाजूचं तुमचं पर्यावरण असेल तशा प्रकारचे तुमचे विचार बनतात, तशा पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व बनते, तशा पद्धतीचं तुमचं सामाजिक जे तुमची सामाजिक व्यवस्थेमध्ये वावरणं आहे ते देखील तशा पद्धतीने बनते. म्हणून हेनरी फेअरचाइल्ड यांनी मांडलेली व्याख्या अतिशय उपयुक्त आहे. आता पहा, जेव्हा आपण ह्या सगळ्या व्याख्या पाहतो, अनेक बाकीच्याही विचारवंतांच्या अनेक व्याख्या आहेत. किंबालेनची व्याख्या आहे, नंतर मार्शल जोन्स नावाचे विचारवंत आहेत, त्यांनी पण समाजशास्त्राची खूप चांगली व्याख्या केलेली आहे. मॉरिस गिनबर्ग नावाचे विचारवंत आहेत, त्यांनी पण समाजशास्त्राची खूप चांगली व्याख्या केलेली आहे. आता ह्या व्याख्या करत असताना विचारवंतांच्या डोक्यामध्ये फक्त एकच महत्वाचा भाग होता, तो म्हणजे समाजशास्त्र काय हे लोकांना, समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समजणे आणि समाजशास्त्राचा अर्थ त्यांना लक्षात येणे. या अनुषंगाने आपण ज्या व्याख्या पाहिल्या, या सगळ्या व्याख्यांचा जर आपण सार पाहतो म्हटलं की या व्याख्यांचा अर्थ काय, किंवा या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला एका वाक्यात किंवा दोन वाक्यात जर शिकायला असं विचारलं तर काय सांगता येईल? तर आपल्याला एक गोष्ट महत्वाची सांगता येते की समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सामाजिक संबंध, समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेचे, सामाजिक समस्येचे, सामाजिक संबंधाचे, सामाजिक पर्यावरणाचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन ज्या शास्त्रात केल्या जाते त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. तर मला असं वाटते की या दृष्टिकोनातून तुमच्या समाजशास्त्र म्हणजे काय आणि समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या केल्या विचारवंतांनी त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. कोणाला जर कोणा एखाद्या व्याख्येसंदर्भात समस्या असेल तर त्यांनी संबंधित चॅट बॉक्स मध्ये किंवा लिंक वर जाऊन किंवा पर्सनली, हे सगळं जेव्हा माझं युनिट कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्या कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून किंवा तुमच्या या अभ्यासक्रमाकरिता ज्या आयोजक आहेत ज्यांनी हा अभ्यासक्रम तुमच्याकरिता सुरू केलेला आहे त्या सरब मॅडम माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, त्यांचं अध्ययन माझ्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही त्यांनाही याच्यातली एखादी व्याख्या जर स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने विचारली तर तेही तुम्हाला समजावून सांगतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समाजशास्त्राचा अर्थ काय इथपर्यंत आलेलो आहे. यानंतरचे जे टॉपिक आहेत, जसं समाजशास्त्राचं स्वरूप आहे, सामाजिक समूहाचे अर्थ आहे, सामाजिक समूहाचा प्रकार आहे, समुदाय आहे, या संदर्भातही आपण अशाच पद्धतीने चर्चा करू आणि तुम्ही या चर्चेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभागी व्हा. तुमच्या शंकांचं निराकरण करण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. आणि हा जो आपला आजचा पहिला टॉपिक होता की समाजशास्त्राचा अर्थ, इथं आपण आता